लोकाभिमुख कल्याणकारी योजना हा शिवसेनेचा ध्यास आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि म्हणूनच या पुण्यामध्ये जे लोकांना हवंय ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करू। शिवसेना या ठिकाणी स्वबळावर लढतीये, एकटी लढतीये। आपण शिवसेना या ठिकाणी ज्या पद्धतीने लढते, माझे कार्यकर्ते जेवढ्या उत्साहाने या ठिकाणी उतरले, यावरून चित्र स्पष्ट आहे। शिवसेनेला भरभरून यश या महापालिकेत मिळाल्याशिवाय राहणार नाही। ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि मी हेही सांगतो, या महापालिकेमध्ये शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हाही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आपला अजेंडा आहे विकास, आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट, आपला अजेंडा आहे पुण्याचा सर्वांगीण विकास। आपला अजेंडा खुर्ची नाही, आपला अजेंडा सत्ता मिळवणं नाही, आपला अजेंडा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हा आपला अजेंडा आहे। याचा मला अभिमान आहे। एक गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मुख्यमंत्री होतो हे काही लोकांना पचनी पडत नाही। जळजळ मळमळ सुरू आहे, पोटदुखी सुरू आहे, पण आता यांना जमाल घोटा देण्याची वेळ आलेली आहे आणि देणार ना तुम्ही पुणेकर। पुणेकर मला सांगा, परिवर्तन घडवणार, बदल घडवणार, तुम्हाला विकास पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पुणे पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त पुणे पाहिजे, गुंडगिरी मुक्त पुणे पाहिजे। मग तुम्हाला काय करावं लागेल? 15 तारखेला धनुष्यबाण, महाराष्ट्राचा स्वाभिमान, धनुष्यबाण, बाळासाहेबांची शान, धनुष्यबाण, शिवसैनिकांची शान, धनुष्यबाण, आपल्या सगळ्यांची आन बान आणि शान। धनुष्यबाणाला कोणी हलक्यात घेऊ नका।